आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. देवाच्या दारातच अवैध दारूचा मोठा व्यवसाय. उत्तरेश्वर पिंपरी येथील घटना. केज पोलिसांची अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई. 74,720 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला घेतलं ताब्यात. 20व्या शतकातील महान संत विभूती हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे वास्तव्य असणाऱ्या आणि त्यांच्याविषयी श्रद्धा असणारे अनेक भाविकगण महाराष्ट्रातून केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे मोठ्या श्रद्धेने येतात. माऊली महाराज यांनी यात असताना उत्तरेश्वर पिंपरी आणि परिसरात अनेक व्यसनाधीन झालेले व्यसनीयांना व्यसनापासून मुक्त केले होते आणि या परिसरात कोणतेही अवैध धंदे चालत नसायचे. मात्र आज त्यांच्याच पाठी महाराष्ट्रभर ख्याती असलेले उत्तरेश्वर पिंपरी या श्रद्धास्थानी अवैध धंद्यांनी उच्छाद मांडलेला असून काही मंदिरांच्या समोरच देवाच्या दारातच भर रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा मोठा व्यवसाय सुरू असल्याने याची माहिती केज पोलिसांना लागल्याने त्यांनी या ठिकाणी आज शनिवार रोजी मोठी कारवाई करत अवैध दारूचा मोठा व्यवसाय जप्त केला आहे. आज शनिवारी ड्राय डे असल्याने केज पोलिसांनी अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई करून 74,720 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि यापुढे केज शहरासह तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांच्या संबंधाने नागरिकांना काही माहिती मिळाली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन केज पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उमरे यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे प्रकाश शिवाजीराव बिडकर, राहणार उत्तर प्रदेश, पिंपरी तालुका, राहणार उत्तरेश्वर पिंपरी तालुका केज, हा उत्तरेश्वर पिंपरी येथील मंदिराच्या समोरील विजय हॉटेलच्या बाजूला विनापरवाना देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उमरे यांना मिळालेली माहितीनुसार त्यांनी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना सदर बातमीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उमरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमेर इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस अंमलदार नितीन वारे, पोलीस अंमलदार दादाराव देवगुडे यांनी उत्तरेश्वर पिंपरी येथील विजय हॉटेलच्या बाजूला आडोशाला विक्री करत असलेल्या इसमावर अचानक सदरील ठिकाणी 3:05 सुमारास छापा मारला. प्रकाश शिवाजी बिडकर हा इसम चालवत असलेल्या हॉटेल विजयच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस पथकाने पाहणी केली असता सदरील ठिकाणी ब्ल्यू व्हिस्की कंपनीच्या 95 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या 24 बाटल्या, मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की कंपनीच्या 37 बाटल्या, किंगफिशर बियर कंपनीचे 5 बॉक्स, टुबर बियर कंपनीचे 2 बॉक्स, देशी दारू टँगो पंच कंपनीच्या 210 बाटल्या, देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या 65 बाटल्या असा एकूण 74,720 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. आरोपी नामे प्रकाश शिवाजी बिडकर, वय वर्ष 75, राहणार उत्तरेश्वर पिंपरी तालुका केज याच्या विरोधात केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 488/2026 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराव यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उमरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमेर इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस अंमलदार नितीन वारे, पोलीस अंमलदार दादाराव देवगुडे, पोलीस अंमलदार संतोष गीते, पोलीस अंमलदार शिवाजी कागदे यांनी केली आहे. आज रोजी ही कारवाई केलेली आहे, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आणि ठिकाण काय? पोलीस स्टेशन केज या ठिकाणी असलेले भुवनेश्वर पथकाचे पोलीस अधिकारी उमरे साहेब आणि त्यांच्या टीम यांना माहिती भेटली होती की उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी
हॉटेल विजय मध्ये इसम नामे प्रकाश बेडकर याने भरपूर मोठ्या प्रमाणात देशी विदेशी तसेच बियरचा माल साठवून ठेवलेला आहे. त्याप्रमाणे तात्काळ सदरची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी 250 समोरची रेड केली असता त्यामध्ये त्यांना फक्त बातमीदारानं माहिती दिल्याप्रमाणे देशी विदेशी आणि बियर बॉक्स एवढा मोठ्या प्रमाणात माल मिळाला आहे. सदरची मालाची किंमत ही जवळपास 74-75 हजार रुपये आहे. आणि त्या ठिकाणी इसम नामे प्रकाश शिवाजीराव बीडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तर भविष्यामध्ये केज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या धंद्यावर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच इतर नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की त्यांच्या भागामध्ये कोणताही अवैध धंदा असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. त्याप्रमाणे आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. परंतु केस शहरातील सर्व अवैध धंदे समोर उच्चाटन करण्याचे आम्ही प्रण घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सदर कारवाईमार्फत ते दाखवून देत आहोत. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.